चला आपल्याला फिजिक्सची कन्सेप्ट पाहायची आहे, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट बघा, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. त्याच्यामध्ये तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल बाराशूला आहात, दुसरं एखादं एक्झाम्पल घ्यायचंय. बाराशू घेऊया, कारण तुमच्या जवळ गाव आहे बाराशू. तुम्ही आहात बाराशूला इथे, ओके बोललो. बाराशूला आहात, बाराशू वरून तुम्हाला जायचं आहे तुमच्या गावाला, इथं गुंड्याला यायचं. दोन रस्ते आहेत तुम्हाला माहिती आहे. बाराशू वरून तुम्ही स्ट्रेट आलेला आहात गुंडा पाटीवर, जीपी गुंडा पाटीवर बाराशूहून स्ट्रेट असं आलेले आहात. बाराशूवरून इथपर्यंत आलो, ओके. ते डिस्टन्स आहे तुमचं 4 किलोमीटर. किती आहे? 4 किलोमीटर, ओके. त्यानंतर गुंडा पाटीवरून इथं गुंड्याला यायचं आहे तुम्हाला, जी फॉर गुंडा, ओके. आणि हे इथून इथपर्यंतच हे डिस्टन्स आहे समजा 3 किलोमीटर. किती आहे? 3 किलोमीटर आहे, ओके. तर डिस्टन्स म्हणजे काय असतं बघा. डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स टोटल पाथ traveled by an object is called distance. त्याला आपण काय म्हणतो? डिस्टन्स असं म्हणतो की एखाद्या ऑब्जेक्टनं टोटल किती पाथ ट्रॅव्हल केला त्याला काय म्हणतो? डिस्टन्स. आता इथून 1200 वरून निघाला, गुंडापाटीवर आला, गुंडापाटीवरून गुंड्याला आलेला आहे, बरोबर आहे. मग टोटल पाथ किती ट्रॅव्हल केला? 4 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर. मी डिस्टन्स काय झालं? 7 किलोमीटर. डिस्टन्स इज इक्वल टू झालेला आहे 7 किलोमीटर, ओके. आता डिस्प्लेसमेंट ही कन्सेप्ट काय आहे? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं बघा. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. इनिशियलची पोझिशन कोणती आहे? 1200. फायनल पोझिशन कोणती आहे? गुंडा. तुमचं गाव आहे गुंडा, बरोबर आहे. तर यांच्यातील शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे मिनिमम, कमीत कमी डिस्टन्स म्हणजे हे एक रस्ता मधला पांढरा रस्ता तुम्हाला माहिती आहे, त्या रस्त्याने असं स्ट्रेट लाईन मध्ये आपण फिरायचं. हे जे आहे हे झालं तुमचं डिस्प्लेसमेंट. आणि आपण असं समजूया की हे ही स्ट्रेट लाईन आहे, ही तिला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे पायथागोरसचा थेरम वापरला तर हे काय येणार आहे? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट काय येतं? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पोझिशन अँड फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यातील शॉर्टेस्ट डिस्टन्स याला आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. कळालं का? ही कन्सेप्ट कळाली. आता याच्यामध्ये इकडे लक्ष द्या. डिस्टन्स ही कोणती क्वांटिटी आहे? डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी. आता स्केलार क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी हे तुम्हाला माहिती पाहिजे. ही आहे स्केलार क्वांटिटी, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? अशी फिजिकल क्वांटिटी जिला फक्त मॅग्निट्यूड असतं अँड तिला डायरेक्शन नसतं, त्याला आपण स्केलार क्वांटिटी म्हणतो. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय? स्केलार क्वांटिटी म्हणजे ओनली मॅग्निट्यूड पण डायरेक्शन असतं का? नाही. वेक्टर क्वांटिटी म्हणजे magnitude as well as direction. The physical quantity which have magnitude as well as direction is called as vector quantity. अशी फिजिकल क्वांटिटी जिला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं त्याला काय म्हणतो आपण? वेक्टर क्वांटिटी. आता डिस्प्लेसमेंट हे बघा, हे आहे डिस्प्लेसमेंट. हे डिस्प्लेसमेंट काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, कारण हिला मॅग्निट्यूड आहे 5 किलोमीटर ही मॅग्निट्यूड आहे, पण डायरेक्शन पण आहे.
डायरेक्शन ही स्ट्रेट लाईन मध्ये इकडे येणार आहे बरोबर आहे. याला डायरेक्शन आहे का? नाही, ओनली मॅग्निट्यूड. डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. आता दुसरं एक्झाम्पल बघा, तुम्हाला सांगतो की फॉर एक्झाम्पल मी इथे आहे, समजा हे आहे अमोलचं घर, अमोल. ओके, अमोलच्या घरून मी निघालेला आहे. अमोलच्या घरून इथपर्यंत आलो. समजा हे आहे सुनील, सुनीलच्या घरापर्यंत आलेला आहे. अमोलच्या घरून कुठे आलेला आहे? सुनीलच्या घरी. या दोघांच्या घरातील डिस्टन्स आहे 2 किलोमीटर. किती आहे? 2 किलोमीटर. त्यानंतर सुनीलच्या घरी आम्ही भेटलो, चहा पाणी घेतली, तिथून निघालो आणि इथे आलेला आहे अनिलच्या घरी. यातील डिस्टन्स आहे 3 किलोमीटर. किती आहे? 3 किलोमीटर. त्यानंतर अनिलच्या घरून पुन्हा लगेच निघालो आणि सूरजच्या घरी आलेलो आहोत, सूरज, आणि हे डिस्टन्स आहे पुन्हा 2 किलोमीटर. जर मला विचारलं की डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स काय असणार आहे, किती टोटल पाथ किती ट्रॅव्हल केलेला आहे, 2 किलोमीटर प्लस 3 किलोमीटर प्लस 2 किलोमीटर. 2 प्लस 3 5, 5 प्लस 2 7 किलोमीटर माझं झालं डिस्टन्स. डिस्टन्स किती झालं? 7 किलोमीटर. आणि डिस्प्लेसमेंट विचारलं, इनिशियल पोझिशन काय होती? अमोलच्या घरी. फायनल पोझिशन काय आहे? सूरजच्या घरी. तर यांच्यातील शॉर्टेस्ट डिस्टन्स, त्याला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट किती येणार आहे? 3 किलोमीटर. डिस्प्लेसमेंट किती येणार आहे? 3 किलोमीटर. ओके, आता दुसरी गोष्ट इकडे लक्ष द्या. समजा फॉर एक्झाम्पल मी इथे आहे, ओके, इथे आहे आणि इथून मी या सर्क्युलर ट्रॅक वर मला रनिंग करायची आहे, सर्क्युलर ट्रॅक वर. ओके, या पोझिशन पासून निघालो आणि पूर्ण हा एक राऊंड मी पूर्ण केलेला आहे. माझं डिस्टन्स किती असणार आहे? कोण सांगू शकतो किती डिस्टन्स असणार आहे? एक राऊंड पूर्ण केला. डिस्टन्स, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल असेल का नाही डिस्टन्स, आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतं? 2 पाय r. म्हणजे डिस्टन्स माझा असणार आहे 2 पाय r डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे सांगा? 0. डिस्प्लेसमेंट काय असणार आहे? 0. कशामुळे असणार आहे? कारण इनिशियल पोझिशन ही आहे, पुन्हा फायनल पोझिशन कोणती आहे? हीच आहे, बरोबर आहे. इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन यांच्यातील काय असतं? डिस्टन्स, त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. पण यांच्यातील डिस्टन्स 0 आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट माझं काय आलं? 0. ठीक आहे. डिस्टन्स हे कधीच 0 नसतं. डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. डिस्प्लेसमेंट हे 0 असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं किंवा पॉझिटिव्ह असू शकतं. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट हे नेहमी डिस्टन्स पेक्षा कमी असतं. कळालं का? डिस्प्लेसमेंट हे नेहमी डिस्टन्स पेक्षा कमी असतं. आता फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण घेऊ. समजा मी इथे आहे, ओके, आणि येथून मला माझ्या शेतामध्ये जायचंय. ओके, हे इथे शेत आहे, पण शेतामध्ये मला सांगा स्ट्रेट असा रोड असतो का? नाही, शेतामध्ये असा वळण रस्ता असतो. अशा प्रकारे हे मी इथे शेतामध्ये आलो. आता डिस्टन्स काय असतं बघा? डिस्टन्स हा टोटल, हा पाथ जो ट्रॅव्हल केलेला आहे, हा टोटल पाथ हे असतं डिस्टन्स. ओके. डिस्प्लेसमेंट काय असतं? आता समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे मी काय केलेलं आहे, इथे एक पोल रवला आणि इथे एक पोल रवला, आणि मी काय केलं, त्याला अशी तार बांधली आणि त्या तारावरून ते पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात ना, तसे बसून त्या तारावरून मी जात आहे समजा. ठीक आहे. तर हे स्ट्रेट लाईन मध्ये हे माझं काय झालं? हे काय झालं? डिस्प्लेसमेंट. हे झालं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स झालं. कळलं? आता दुसरी गोष्ट, आता हे मगाच घेऊया. हे समजा मी इथून निघालो आणि हे असं टोटल हाफ सर्कल इथपर्यंत आलो. मला सांगा माझा डिस्टन्स काय असणार आहे? डिस्टन्स
पायार असणार आहे. डिस्टन्स काय असणार आहे? पायार. कारण टोटल 2 पायार असतं, तर मी हाफ सर्कलच ट्रॅव्हल केलेला आहे. हे माझं हे टोटल पाथ हा जो ट्रॅव्हल केलेला आहे त्याला मी काय म्हणणार? डिस्टन्स म्हणणार आणि ते येणार माझं पायार येणार. डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट 2r बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट काय येणार आहे? इथून बघा, ही इनिशियल पोझिशन आणि ही फायनल पोझिशन यांच्यातील डिस्टन्स हे काय येणार आहे? 2r येणार आहे का नाही? कारण डायमीटर असणार आहे म्हणजे काय येणार आहे? 2r. कळालं का? दोघांचंही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचंही युनिट हे काय आहे? मीटर आहे. पण डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. समजलं का? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. थँक्यू.